तो आपने मुझे बताना है। हम लोग स्टेट 10 का रिवीजन कर रहे हैं। 1, 2 एंड 3 चैप्टर का देखते हैं कितना होता है। मेरे पीछे बात करो। अब ये देखो, बेस ऑफ ट्रायंगल एक 9 दिया है, एक 5 दिया है। इससे पहले आपको ये बेसिक पता होने चाहिए। मेरे पीछे बात करो। सिमिलर ट्रायंगल्स, सेम शेप, different size, all angles are same and sides are in proportion, congruency, same shape, same size, all angles are same and all sides are also same when triangles are congruent, when triangles are similar, angles are same but sides are in proportion. बड़ा पिरामिड, छोटा पिरामिड। अब ये देखो, रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशियो ऑफ प्रोडक्ट ऑफ, रेशियो ऑफ प्रोडक्ट ऑफ देयर बेस एंड करस्पॉन्डिंग हाइट। समझते हैं ना कि ये स्टैंडर्ड फॉर्मूला है, ये स्टैंडर्ड स्टेटमेंट है, थ्योरम है, ये हमने प्रूव किया है। इस पे इंप्लीमेंटेड एग्जांपल्स आपको आएंगे। ठीक है। एरियाज ऑफ ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाइट्स, अगर हाइट इक्वल है तो हाइट हाइट तो कैंसिल हो जाएगा, तो रेशियो ऑफ देयर करस्पॉन्डिंग बेसिस। एरिया ऑफ ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाइट्स are proportional to their corresponding bases. Area of ABC upon area of triangle LMN in which height is same, base are different, B1 upon B2. समझ लें। Area of triangle with equal bases, area of triangle with equal bases are proportional to their corresponding heights. That is H1 upon H2. कळलं का? बस, तो ये वही दिया है। हम लोग 2 मिनट में ये सब देख रहे हैं। उन्होंने बेटा देखो, बेस दिया है 9, हाइट दिया है 5, बेस दिया है 10, हाइट दिया है 6। तो एरिया ऑफ रेशियो पूछा है, रेशियो ऑफ एरियाज पूछा है, तो क्या होगा? बेस इंटू हाइट, बेस इंटू हाइट। तो सिंप्लीफाई किया, दैट इज 3:4। समझते हैं क्या नक्की? अभी उन्होंने यहां पे देखो, बेस दिया है 4, सॉरी ए बी दिया है, सॉरी बी सी दिया है 4, ए डी दिया है 8, और बेस तो दोनों का कॉमन है। बेस इज कॉमन, हाइट्स आर डिफरेंट, दे आर प्रोपोर्शन इन रिस्पेक्टिव ऑफ हाइट्स। H1 अपॉन H2, H1 अपॉन H2 हो का नहीं? तो वो हो गया 4/8, वो हो गया 4/8, दैट इज 1/2। समझते हैं नक्की? काही अडचण आहे का? नाही। सेम बात है, ये पूरा इस पे ही बेस्ड है बेटा। हमें QT जानना है। क्या जानना है? QT।
काय म्हणतो ऐका ना, मेन पॉईंट काय सांगायचं मध्ये आता म्हणून विचारतो. हां 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 हां. मग ते आई दादा आलेत का? हां हां. मग त्यांना सांग जेवण करून जा म्हणा, मी येताना घेऊन येतो वाटल्यास काय असेल. हां ठीक चालेल. ठीक आहे ठीक आहे. तिचं ना आपण एक आणलं होतं वॉशिंग मशीनच्या इथे, तिची पिशवी असेल, आपण मागच्या वेळेला आणून ठेवलं होतं बघ मुलाला खेळणं, तिचा ड्रेस सहज सापडली. इथंच आहे, घरीच आहे ते, बघ असेल तर, नाही तर पाहून नका. चालेल पाहून नका हां. चालेल ठीक आहे, बाय बाय. ठीक है, आर क्यू दिया है 6, पी एस दिया है 6, पी आर दिया है 12, क्यूटी पूछा है, क्यूटी पूछा है. तो अभी देखो एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हा पूर्ण ट्रायंगल झाला बघा. बरोबर है. पी क्यू आर चा फॉर्मूला क्या, 1/2 बेस इंटू हाइट. एक बार आपने बेस ले लेना है पी आर, हाइट ले लेना है क्यू टी. मैंने बोला था ऐसे आंखें बंद करके देखना, एक आंख बंद करना देखना है. तो देखो ये हो गया हाइट, ये हो गया बेस, तो 12 इंटू क्यू टी, 12 इंटू क्यू टी, ये वैसे ही रहेगा. अभी फिर से एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर ही लेना है, पर ये बेस लेना है और ये हाइट लेना है. देखो आंखें बंद करो, ये बेस है और ये हाइट है, बेस इंटू हाइट हो का नहीं. तो ये हो गया 1/2 6 इंटू 6, 6 इंटू 6. तर हा पण ट्रायंगल पी क्यू आर आहे, हा पण पी क्यू आर आहे, एरिया तर सेमच असेल. तर मग हे आणि हे कंपेअर करायचं, हे आणि हे कंपेअर करायचं. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर कितना आ गया, इधर इधर 18 आ गया, इधर कितना आ गया 6 क्यूटी, 6 गया इधर, तो क्यूटी का वैल्यू हो गया 3 यूनिट्स. समजताय का नक्की. शांतपणे सॉल्व करायचं, मस्त सॉल्व करायचं. नेक्स्ट एपी परपेंडिक्युलर टू बीसी, नीट बघायचं. एपी परपेंडिक्युलर टू बीसी, एडी पैरेलल टू बीसी, एडी पैरेलल टू बीसी. अगर ये पैरेलल है तो ये सब डिस्टेंस सेम है, हो का नहीं. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. बी सी डी मी सांगितलं तुम्हाला, अशा वेळेला काय करायचं, दोन वेगळे ट्रायंगल्स ड्रॉ करायचे. एबीसी कोणता आहे रे, ए बी सी म्हणजे हा झाला बघा एबीसी, ए बी सी. बेस कोणता झाला बीसी, हाइट काय झाली एपी, बघा बीसी इंटू एपी. एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी, ऐसे थोड़ा सा बी सी ये डी है, तो बेस क्या हो गया बीसी, हाइट क्या हो गया डीएम. हाइट क्या हो गया, आप डीएम लो नहीं तो एपी लो, बात तो एक ही है, हो का नहीं. बीसी इंटू एपी, बीसी इंटू डीएम का मतलब क्या है एपी, एपी एपी गेट कैंसल, बीसी बीसी गेट कैंसल. क्यों, क्योंकि बेस भी दोनों का सेम है, हाइट भी दोनों का सेम है. बेस हाइट सेम है तो कट हो जाएगा 1:1 रेशो. ये एग्जांपल एमसीक्यू पैटर्न में आता है, ऐसे एग्जांपल एमसीक्यू पैटर्न में आ सकता है. झेपलंय करें. हाँ हे टाइमपास आहे बघा. पी क्यू बी, पी क्यू बी, सांगा बेस काय झाला बी क्यू, हाइट काय झाली पी क्यू. पी बी सी, पी बी सी, बेस काय झाला बी सी, हाइट काय झाली पी क्यू. पी क्यू गेट कैंसल, इन टर्म्स ऑफ बेस आएगा बी क्यू अपॉन बी सी, बी क्यू अपॉन बी सी. समझ लेगा. पी बी सी, पी बी सी, बेस क्या हुआ बी सी, हाइट क्या हुआ पी क्यू. ए बी सी, ए बी सी, बेस क्या हुआ बी सी, हाइट क्या होगा एडी, पी क्यू अपॉन एडी, पी क्यू अपॉन एडी. समजलंय का, कारण बेस बेस कॅन्सल होतोय. नेक्स्ट एबीसी टू एडीसी, ए बी सी टू ए डी सी, हाइट हाइट सेम है, देखो दोनों का हाइट सेम है, तो इन टर्म्स ऑफ बेस आएगा बीसी अपॉन डीसी, बीसी अपॉन डीसी. नक्की झेपतंय ना, काही अडचण नाही ना. दिस इज कॉल्ड एज रिव्हिजन.
एडीसी 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 डीसी अपॉन एडी, पीक्यूसी पीक्यूसी क्यूसी अपॉन पीक्यू, दोनों वैसे रहेंगे, कुछ इश्यू नहीं है. कुठे गेला? हाँ कुठे? हाँ देखो ये ऐसे डीसी एडी क्यूसी पीक्यू खत्म. वो कुछ भी कट नहीं होगा. सोहम कळलं का? कुछ भी कट होता नहीं. बीपीटी ये थ्योरम आएगा इन टर्म्स ऑफ स्टेटमेंट, इन टर्म्स ऑफ ऍक्टिव्हिटी बेस्ड. नाही तो पूछा भी जा सकता. बीपीटीला बीपीटी म्हणतात, त्याला थेल्स थेरमही म्हणतात. काय करायचं? ए बी सी पी क्यू हे जॉईन करून घ्यायचे आणि इथून क्यू पासून याच्यावर परपेंडिकुलर ड्रॉ करायचा, पी पासून याच्यावर परपेंडिकुलर ड्रॉ करायचा. मेरे पीछे बात करो. इफ अ लाइन parallel to side of a triangle, if a line parallel to side of a triangle intersect the remaining sides in two distinct points, स्टेटमेंटला पण मार्क्स असतात बरं का, पाठ करायचं. then the line divides in the same proportion given PQ parallel to BC. We have to show that AP to PB is equal to AQ to QC. Construction: join BQ and PC. QN perpendicular to AB, PR perpendicular to AC. In triangle APQ and PBQ. बघा हे दोन ट्रायंगल घेतलेत, APQ and PBQ. हो का नाही? नीट बघा, तुम्हाला समजण्यासाठी हे दोन ट्रायंगल घेतले बघा, APQ and PBQ. हो का नाही? हे दोन ट्रायंगल घेतले तर आता बघा ह्या ठिकाणी AP टू QN. आता बघा हा झाला बेस, हा झाला बेस. AP आणि QN काय झाली? हाइट. हाइट झाली ना, बेस टू हाइट. यहाँ पे भी देखो, जरी हा बेस घेतला, हाइट काय येणार आहे? हा बघा, हा जर बेस घेतला तर हाइट काय येणार? हीच येणार. हाइट क्या आएगा? यही आएगा ना. क्यों? क्योंकि ये 90 डिग्री है क्या? नहीं. फिर हमने क्या किया? इसको एक्सटेंड किया आणि याच्यावरनं हा 90 डिग्री काढला हा, कारण की अल्टिट्यूड कधी का असतं? 90 डिग्री. हो का नाही? तर मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतोय, बेस टू हाइट that is PB to QN, that is PB to QN. QN get cancel. उत्तर काय आलं? AP to PB, AP to PB झालं. आता आपल्याला दाखवायचं आहे AQ to QC दाखवायचं आहे. AQ to QC दाखवण्यासाठी कोणता ट्रायंगल घ्यावा लागेल? परत APQ घ्यावा लागेल आणि बेस कोणता घ्यावा लागेल? बेस AQ बेस घ्यावा लागेल, AQ बेस घ्यावा लागेल आणि हाइट PR. बघा AQ बेस आहे बेटा आणि हाइट PR आहे. समजलं का? आणि दुसरा ट्रायंगल घ्यायचा PQC. दुसरा ट्रायंगल घ्यायचा असा, हा 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 हा. बरोबर आहे. परत बेस काय झाला? QC. हाइट काय झाली? ये तो 90 डिग्री नहीं है, तो इसको बढ़ाओ और यहां से ऐसे. हो का नहीं? तो ये हो गया PR. PR गेट कॅन्सल. तो हो गया AQ टू QC. आता बघा हे आणि हे मी इथं इज इक्वल टू दाखवलेलं आहे. बरोबर आहे. आता थोडंसं इकडे लक्ष द्यायचं. APQ आलाय, पर हा काय? PBQ आणि PQC है. PBQ देखो, PBQ ये है, PBQ ये है, PQC ये है. हमें ये दोनों बराबर बताना पड़ेगा, सेम टू सेम बताना पड़ेगा.
सेम टू सेम कब रहेगा? देखो बेस तो दोनों का सेम है, पी क्यू पी क्यू, बेस दोनों का क्या है? सेम. और हाईट क्या होगा बेटा? हाईट हे बघा आता हा ट्रायंगल असा आहे ना, त्याची हाईट काय येईल? हे बघा इथनं एक लाईन काढली तर ही झाली हाईट. हो का नाही? हो का नाही? परत सेम आहे, याची हाईट शोधायची आहे तर ही झाली हाईट. बरोबर आहे का नाही? हे दोन्ही एकाच लाईनीत आलेत पॅरलल मध्ये. कळलंय नक्की? मतलब बेस भी सेम है, हाइट भी सेम है. हमने देखा बेस सेम हाइट सेम 1:1, मतलब दोनों सेम टू सेम. तो ये और ये दोनों सेम टू सेम है. हो का नाही? हो का नाही? मग आता बघा हे दोन्ही याचे मित्र आहेत आणि हेच दोन्ही याचे पण मित्र आहेत, तर हे पण एक दुसऱ्यांचे मित्र झालेत. तेच इथं दाखवलेलं आहे बघा, 1:1 दाखवलं इथे आणि मग ते सॉल्व करून घेतलं. कळलंय का? काय अडचण आहे का? ठीक आहे. पाणी मारून ये पटकन म्हणजे तू फ्रेश होशील. सोहम नाही नाही डोळ्यावर. हां पाणी पी. ओके. चिंगम देऊ चिंगम. ओके समजलं का रे? काय अडचण आहे का? नाही. चलो ये कॉन्वर्स स्टेटमेंट है. अगर ये अपॉन ये रहेगा तो ये दो लाइन क्या रहेंगे? पैरेलल. इसको बोलते कॉन्वर्स ऑफ बीपीटी. इसको क्या बोलते हैं? कॉन्वर्स ऑफ बीपीटी. आता एंगल बायसेक्टर थ्योरम हे लक्षात घ्या, ये अपने को इतना करने की जरूरत नहीं. अभी एंगल बायसेक्टर थ्योरम ये याद रखो. द बायसेक्टर ऑफ एन एंगल ऑफ अ ट्रायंगल, bisector of an angle of a triangle divides the side opposite to the angle in the ratio of the remaining two sides. That is PQ upon QR is equal to PS upon SR. डिवाइड्स द साइड ऑपोजिट टू द अँगल. हा अँगल आहे, अँगलच्या ऑपोजिट साइड कोणतं आहे? ही साइड. याला डिवाइड करतोय कोणाच्या रेशोमध्ये? रिमेनिंग टू साइड्सच्या रेशोमध्ये. अँगल बायसेक्टर थेरम काय? हे अपॉन हे इज इक्वल टू हे अपॉन हे. झेपलं का? क्या प्रॉब्लम है का? तो ये ऐसे है. तो ये हमने उस वक्त आपको बताया होगा. अब ये फॉर द टाइम में ये याद रखना है. समजतंय नक्की? याला कंटिन्युअसली प्रॅक्टिस लागणार. याच्या समोरील साइड कोणती आहे? ये बीपी टू पीसी, बीपी टू पीसी इज इक्वल टू एबी टू एसी, एबी टू एसी. दिस इज द एंगल बाइसेक्टर थ्योरम. सेकंड एक्सरसाइज इस पे ही सब डिपेंड है. देखो अच्छे से. आता हा अजून एक थेरम आहे. कोणता थेरम आहे? पॅरलल लाइन्स अंडर ट्रान्सव्हर्सल. पॅरलल लाइन्स अंडर ट्रान्सव्हर्सल. जॉइन ए आर. लाइन L पैरेलल टू लाइन M पैरेलल टू लाइन N. T1 and T2 are the transversals. Consider triangle ACR by BPT theorem. This one upon this one is equal to this one upon this one. Now in triangle RPA, this one upon this one is equal to this one upon this one. बराबर है. देखो ये पहले ट्रायंगल में, ये दूसरे ट्रायंगल में. फ्रॉम 1 and 2 देखो AM अपॉन MR इसका भी दोस्त है, AM अपॉन MR इसका भी दोस्त है, तो ये भी एक दूसरे के दोस्त रहेंगे. बराबर है कि नहीं? तो ये हो गया दिस वन अपॉन दिस वन इज इक्वल टू दिस वन, सॉरी दिस वन अपॉन दिस वन इज इक्वल टू दिस वन अपॉन दिस वन. है समजलंय नक्की? ओके. सर 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 हे जा रे. बघा आता त्यांनी हे विचारलेलं आहे. काय विचारलंय? गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स, आइडेंटिफाई इन विच रे PM इज द बाइसेक्टर ऑफ QPR. PM किधर बाइसेक्टर है? ये सब दिया हुआ है. तो बाय एंगल बाइसेक्टर थ्योरम क्या है? दिस वन अपॉन दिस वन इज इक्वल टू दिस वन अपॉन दिस वन. हो का नहीं? तो आपने वही किया. पहला किधर है? ये इधर है.
पी आर अपॉन पी क्यू, बघ रे बाळा, पी आर अपॉन पी क्यू 3/7, आर एम अपॉन एम क्यू 1.5 अपॉन 3.5। तो ये सब नोटंकी किया डेसिमल टू फ्रैक्शन में, तो ये भी 3/7 आएगा, ये भी 3/7, ये भी 3/7, मतलब ये बराबर बाइसेक्टर है। समझ रहेगा? हाँ, सेम बात है। 7/10 6/8 काय जमतच नाही, तो दूसरे में कुछ नहीं है, दूसरे में दिख ही नहीं रहा है। तीसरे में देखो 9/10 इज इक्वल टू 36/4। 36 मतलब 3.6 मतलब 36/40, 36/40 9/10 जम रहा है, यही। तो यहाँ पे ये बाइसेक्टर है या दोनों पे नहीं है, समझ रहे ना कि? हाँ, अभी बस स्टेट वेदर लाइन एनएम पैरेलल टू आरक्यू, एनएम आरक्यू को पैरेलल है या नहीं वो हमें चेक करना है, बराबर है? तो कुछ नहीं, ये रेशियो सेम टू सेम रहेगा तो वो पैरेलल है, नहीं तो नहीं है। तो देखो आप, ये 12 है, ये 8 है, 12/8 15/10, तो देखो 12/8 15/10 3/2 3/2 दोनों का रेशो आ रहा है, दोनोचा रेशो येतोय का नाही? रेशो येत असेल तर बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी लाइन्स आर पॅरलल, बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी लाइन्स आर पॅरलल। हा, कुठे आहे सीसीटीव्ही? तिथे, हा, ठीक आहे। त्यांनी विचारलं फाइंड क्यूपी, ए जा रही, बोलो 7/5 इज इक्वल टू पी क्यू अपॉन एम क्यू, हो का नाही? तिरकस गुणाकार करून सॉल्व करायचं, जे आयुष्य ते आहे, काय प्रॉब्लेम आहे का? नाही। बोलो मॅथ्स बहुत इंटरेस्टिंग आहे, मी तुम्हाला जे सांगतो ना, तुमची वही एकदम प्रॉपर पाहिजे। आता हा रिव्हिजन आहे, आता आपण हे सॉल्व करतोय का? नाही, फक्त पण तुम्हाला माहिती, तुम्ही काय करता, प्रश्नच लिहित नाही, कोणता प्रश्न कुठं लिहितात, काय लिहितात, काय कळत नाही। हे सगळे सॉल्व अनसॉल्व विथ थेरम सब है इसमें। तो आपका नोटबुक मतलब आपका ब्लूप्रिंट है। प्रॉब्लेम सेटची दुसरी नोटबुक पाहिजे, कारण कसं होतं, प्रॉब्लेम सेट इथे उत्तर मागे, तो वेळ नाही एक्झामच्या वेळेला, इथं प्रॉब्लेम आन्सर, प्रॉब्लेम आन्सर, प्रॉब्लेम आन्सर। आप क्या कर रहे हो, मुझे कल चिड़चिड़ हुआ मेरा, बराबर है कि नहीं? ऐसे नहीं करना। आता आज घरी गेल्यावर सगळ्याचे एमसीक्यू जे दिलेले ना ते सॉल्व करून बघा, आता येणार तुम्हाला, का? कारण रिव्हिजन झाली। तसंच रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, उद्या पेपर आहे। 2 बजे तक पढ़ाई करो, सुबह 6 बजे उठो, 7 बजे उठो, दुसऱ्या आणि तिसऱ्याची पण रिव्हिजन तशीच करा, एमसीक्यू लगेच सॉल्व करा, सर झालं। त्याच्यानंतर पेपरला मार्क्स कमी आले तरी टेन्शन नाही घ्यायचं, आपण तर अभ्यास केला होता, बरोबर की नाही? अभ्यासच नाही केला, आता गेल्यावर 10ला झोपलात, सकाळी 8ला उठलात, डायरेक्ट आला सर पेपर कटून गेला, काय करू? आहे बिंडोक, तू अभ्यासच नाही केला ना, पढ़ाई नहीं किया तो कैसे अच्छा जाएगा तुझे, बरोबर आहे का नाही? हे बघा 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 बघा, मेजर ऑफ सम एंगल्स इन द फिगर आर गिवन, प्रूव दैट AP to PB, AP to PB, AQ to QC। ये रेशो है ऐसा हमें बताना है। ये कब रहेगा? जब लाइंस आर पैरेलल। तो ये लाइंस पैरेलल ही रहेंगे, क्यों? क्योंकि ये 60-60 दिया है, ये अगर 60 है और ये 50 है तो एक लाइन ऐसे और 50 रहेगा तो ऐसे टच होने वाला है, ये बराबर है कि नहीं? तो ये है, इसलिए ये पैरेलल है, ठीक है? कळलेगा? इन अ ट्रॅपेजियम AB पैरेलल टू PQ पैरेलल टू, कुछ नहीं, दिस वन अपॉन दिस वन इज इक्वल टू दिस वन अपॉन दिस वन, खत्म। तिरकस गुणाकार करके सॉल्व करना। हे सगळे प्रश्न येणार आहेत बरं का, मार्क्स देतील ते तुम्हाला। तुम्हाला छोटी डायरी मिळाली असेल ॲडमिशनच्या वेळी, नसेल मिळाली तर ती करा, त्याच्यावर ना फक्त हे सगळे थेरम, अँगल बायसेक्टर थेरम काय ते लिहून ठेवा,
बीपीटी काय ते लिहून ठेवा. बात आपको समझ में आ रहा ना. एग्जाम में रिवीजन के वक्त टाइम आता है. और मुझे ये अच्छा लग रहा, मुझे ये भी बुरा लग रहा है, जे तुमचे मित्र मैत्रिणी येत नाहीत ना, युनिट टेस्ट म्हणून घाबरलेत, घरी अभ्यास करतात आता, तर वो गलत बात है. आप छोटे टेंशन को, छोटे यूनिट टेस्ट को भी टेंशन ले रहे. जब आपका स्कूल का प्रीलिम होगा आप इधर आना ही बंद कर दोगे. यू हैव टू डील विथ इट. बात आपको समझ में है ना. फेस करो उसको. अभी जो घर पे पढ़ाई कर रहे वो टेम्पररी पढ़ाई कर रहे, बस फाइनल के लिए नहीं बन रहे. मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या डोक्यात सिलेक्ट केलेले 3 ते 4 विद्यार्थी ना 97+ आणणार आहेत. 3 to 4 students scored above 97% in final exam. आतापर्यंत माझा 98.9 चा हायेस्ट आहे 3 वर्षापूर्वीचा. 98.9 मतलब ओनली 6 मार्क्स उसको कम थे सगळ्या पेपर्स मधनं. असे 100, 99, 99, 98 असे होते मार्क्स. मैंने 3 से 4 बोला है, सर मला वाटतं मी येणार आहे, मी असू शकतो, मी असू शकते, करो पढ़ाई. मेरे दिमाग में फिट है, मैं लेके आऊं क्यों. ओरिजिनल टैलेंट है, एकदम ओरिजिनल है. आणि मी तुम्हाला सांगतो, जो टेंशन ले रहे ना सबको 85+ आते, सबको 85+. बस लास्ट डे तक आते रहो. और घर वालों को 85 भी हो अच्छा है, कुछ नहीं वो. एकदम फ्रँकली स्पीकिंग, या वर्षी 94+ मिळालेले 4.5 लाख विद्यार्थी भारतामध्ये, भारतात नाही महाराष्ट्रामध्ये. किती? 4.5 लाख. आईसीएसई, सीबीएसई आणि स्टेट बोर्ड तीनों मिलके. सर मला 91 है, एमबीबीएस करायचं आहे, शेंबूडपूस. 91 पे एमबीबीएस मिलेगा तुझे? बात समझ में आ रहा है ना. कंपटीशन टफ है पर खेलना पड़ेगा. आणि मी तुम्हाला सांगतो, अभी एक पहला यूनिट टेस्ट के बाद बहुत से लोग सीरियस हो जाते हैं जिंदगी में, बहुत सीरियस हो जाते. ड्रास्टिक चेंज. 68 का 93%. 68% था प्रीलियम में, फाइनल एग्जाम में 93 लेके आए. हाँ कॉपी क्या नहीं. मेहनत है. एसी कोणता चालू है करे, ऊपर का नहीं ना चालू बेटा. हाँ अरे बाप रे, अरे एकदम रॉयल ट्रीटमेंट, एलाइट क्लास. हवे में है दोनों तो. हाँ कौन था नालायक, वो तू क्या तू. हाँ अरे बाप रे, साला मुझे इधर ठंडी बज रहा है. सॉरी बोल, तू बोल सॉरी, तेरा कैंसल परसों आना. नहीं बेचता ही नहीं मैं तुझे कुछ. तुझे ये तेरी जगह उसको पूछूंगा मैं भी. अरे मार नहीं रहा भाई, क्या टेंशन ले रहा इतना. चलो फाइंड क्यूपी. ए जा रही बाइसेक्टर है, दिस वन अपॉन दिस वन इज इक्वल टू दिस वन अपॉन दिस वन. एग्जाम में दिस वन ऐसे नहीं करना. हाँ कुछ नहीं भाई, टाइम पास है ना. ये अपॉन ये इज इक्वल टू ये अपॉन ये, एक्स मिल जाएगा. तिरकस गुणाकार हो का नहीं. एलटी कुछ नहीं, इधर दिलेलं है. क्या है ये, बाइसेक्टर है. अगर ये बाइसेक्टर है तो दिस वन अपॉन दिस वन इज इक्वल टू दिस वन अपॉन दिस वन. दिस वन अपॉन दिस वन क्या, तो दिस वन अपॉन दिस वन नहीं करना. ये है ना तो इसको ये लिखना, ये है ना तो इसको ये लिखना. हाँ सिली मिस्टेक होते हैं. सोपं आहे रे आयुष्य.
कुछ नहीं, डरा दिया मैं एक्स के फॉर्मेट में, घर जाके मारना। कैसे? दिस वन बोलो, मैं रिकॉर्डिंग कर रहा हूँ, ये डिलीट करना पड़ेगा। हाँ, दिस वन क्या चल रहा है ना? तो ये देखो, ये ऐसे कर, तिरकस गुणाकार कर, तो ये सिंप्लीफाई करना। एक्स पर करो, भौ करो। यही समजलंय का? रिव्हिजन ठीक आहे. रे काय करायचं, मला पाठच झालं एक्झाम्पल. त्यांनी काय विचारलंय, पी आर पॅरलल टू डी एफ दाखवा. कुठे पी आर पॅरलल टू डी एफ दाखवा. हॅलो, आता हा ट्रायंगल कन्सिडर करायचा, डी एक्स इट कन्सिडर करायचा. त्याच्यात ही लाइन बरोबर ही लाइन है, पैरेलल है, तो आप दिस वन अपॉन दिस वन इज इक्वल टू दिस वन अपॉन दिस वन, बराबर है. उसके बाद ये दिया उन्होंने, क्यू आर पैरेलल टू एफ दिया है, म्हणजे काय बाय बीपीटी, दिस वन अपॉन दिस वन इज इक्वल टू दिस वन अपॉन दिस वन, बराबर है. आता बघा, हे बाय बीपीटी पीएक्स टू पीडी एक्स क्यू टू ई क्यू. याच्यामध्ये काय परत एक्स क्यू टू ई क्यू, एक्स आर टू आर एफ. बघा, एक्स क्यू टू ई क्यू याचा मित्र आहे, एक्स क्यू टू ई क्यू याचा मित्र आहे, म्हणजे हे पण एक दुसऱ्यांचे मित्र असतील. पीएक्स टू पीडी इज इक्वल टू एक्स आर टू आर एफ, ऐसे. तो बाय कॉन्वर्स ऑफ बीपीटी लाइन्स आर पैरेलल. हो का नाही? याय संपलं, दूसरा एक्सरसाइज संपलं, हो गया ये अभी. ठीक है, देख लेना अभी ये. अभी ये तीसरा, थर्ड एक्सरसाइज. किती एक्सरसाइज है या चैप्टर मध्ये? 4 ना? 4 है ना, बस कुछ नहीं. 1 घंटे में एक चैप्टर खत्म हो रहा है, दूसरे घंटे में दूसरा, तीसरे घंटे में तीसरा. तीसरा तो सोपा है, सर्कल है क्या है. अरे नालायको, सुबह 7 से 4 बजे तक पढ़ाई किया 2 बार. एक बैठक में हमने पढ़ाई किया, तो वो सोपा जाना चाहिए आपको. तो हंसता है ऐसे क्या हंसता है? एस टेस्ट, साइड टेस्ट, एस टेस्ट, साइड एंगल साइड टेस्ट, एस हो गया. ये एस तो हो गया ना. अरे हाँ, चलो. ए टेस्ट, एस टेस्ट, एस टेस्ट. बात समझ में आ रहा है? ये 3 और ये चौथा, ऐसे हम लोग बात कर सकते हैं, बराबर है. कॉन्ग्रेंसी में एएएस आता है और आरएचएस आता है. बात समझ में आ रहा है? इसमें ये टेस्ट है, लक्षात गया. एएए, एसएस, एसएसएस. एएसए नहीं है इसमें, एएसए नहीं है. समझ में आ रहा है आपको? रिफ्लेक्सिविटी, एबीसी सिमिलर विथ एबीसी, मीन्स माझ्यासारखा आहे, बरोबर आहे. एबीसी टू पीक्यूआर, तो पीक्यूआर टू एबीसी. सिमेट्री, ट्रांजिटिविटी, एज गुड बी इज गुड सी, देन एज गुड सी. हो का नाही? तो येस, काहीच नाही, घाबरायचं नाही. इथं फक्त आपल्याला कोणसा सिमिलरिटी टेस्ट है वो देखना है. प्रश्न काय दिला दीदी, लक्ष दे. ए बी सी 75 डिग्री, ई डी सी 75 डिग्री. State which two triangles are similar and by which test. Also write the test of similarity and one-to-one correspondence. आता बघा, ABC to EDC, ABC बघा, ये बड़ा ट्रायंगल है. टू EDC, पहले ये A है, फिर B है और C है, फिर E है, फिर D है और फिर C है. E D C,
इसमें ये डी और इसमें ये बी सेम टू सेम है, बराबर है। बस इसमें ये देखो सी सी दोनों जगह है, तो बाय अँगल अँगल टेस्ट ऑफ सिमिलरिटी, खतम बात. काय करायचं, अशी कॉम्प्लेक्स फिगर आली ना, दोन वेगवेगळ्या फिगर ड्रॉ करायच्यात आणि बाय अँगल अँगल टेस्ट ऑफ सिमिलरिटी. नेक्स्ट, आर द ट्रायंगल्स आर फॉलोइंग फिगर्स, इफ यस बाय विच टेस्ट. बघा ये 6 है तो ये 3 है, 8 है तो 4 है, 10 है तो 5 है. SSS टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंसी. बघा 2/1 2/1 2/1 SSS खत्म. सर ये 2 poles of a height 8 meter and 4 meter perpendicular to the ground. If the length of shadow इथं 6 मीटर जाते, तर ही किती असं विचारलंय. सगळ्यात पहिले आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं दाखवावं लागेल. तर हे असं कसं दाखवता येईल आपल्याला, तो देखो PR and AC are two poles which who have their shadows as QR and BC. QR and BC, बरोबर आहे. सूर्य आहे, याच्यासाठी सूर्य वेगळा आणि याच्यासाठी सूर्य वेगळा असं होईल का, नाही. बात समझ, ये दोनों प्रपोर्शन में है, मतलब याच्या सावली पण प्रपोर्शन मध्ये पडतील, त्याच्या सावली प्रपोर्शन मध्ये पडतील, मतलब ये हो गया ऐसे क्या, PR to AC इज इक्वल टू RQ to BC, ये ऐसे हो गया. तो बस तिरकस गुणाकार, शैडो ऑफ बिगर पोल इज 12 मीटर. ये दो डायरेक्ट सिमिलर बता देना है. कैसे, क्योंकि फिजिक्स का कंसेप्ट है. बात आपको समझ में आ रहा है ना, तो ये फिजिक्स के कंसेप्ट से हम लोग बात कर सकते हैं. ठीक है, बोथ ट्रायंगल्स आर सिमिलर. आपको फाइनल आंसर बताना, MCQ में ये आ सकता है. नेक्स्ट, AP पैरेलल टू BC, BQ पैरेलल टू AC. बघा AP BC ला पॅरलल आहे, म्हणजे हा ABC एक ट्रायंगल झाला, कारण की BC बेस घेतलाय. BQ पॅरलल झाला AC ला, तर हा दुसरा ट्रायंगल झाला. प्रूव दॅट CPA टू CQB. बघा CPA, बघा CPA CPA टू क्या दिया है, CQB. CQB बघा CQB CQB. आता नीट बघायचं, अँगल P इज इक्वल टू अँगल Q आहे. बघा एंगल P इज इक्वल टू एंगल Q है, और CC क्या है, दोनों के लिए सेम है, कॉमन है. तो भाई एंगल एंगल टेस्ट, करस्पॉन्डन्स कसा घ्यायचा मधुरा, CQB लिया ना, ये C लिया तो इधर पहले C लेना पड़ेगा, फिर CPA लेना पड़ेगा. ह्या अँगलला हा अँगल, ह्या अँगलला हा अँगल, आणि मग जे उरलंय ते नंतर लिहायचं. म्हणजे पहिले C लिहिलं, Q लिहिलं, B लिहिलं, तर C लिहायचा, P लिहायचा आणि A लिहायचा. हा झाला 1-to-1 करस्पॉन्डन्स. समझ में आ रहा है आपको, काही अडचण आहे का. हाँ अमोल, हाँ बोल ना. हो क्लास ठीक आहे. ड्रेनेजचं पण आणि ते जे स्वीपर आहेत ना राजू राठोड, त्याचं पण पेमेंट करायचं. हां येऊन जा, तू येऊन जा. हां चालेल. हां हां बोलो, किसे कुछ इशू है. आपको किसी को इशू है इसमें, नहीं. कितने बजे लोकल, और उसके बाद डायरेक्ट 9:30. जाओ. मी दोघांचं ठरवून कौतुक करतो बरं का. रहने के लिए किधर हो आप, सॉरी कासारवाडीच्या पुढे. जैसे बैच ज्वाइन किया है ना, नॉट अ सिंगल डे मिस हुआ. अगर थोड़ा आजारी आहे तेव्हाच फक्त आलेलं नाही.
नॉट अ सिंगल डे मिस किया. आणि ना आतापर्यंत जे काय पेपर झालेत सगळ्यांमध्ये छान मार्क्स. बात आपको समझ में आ रहा है? हाँ माझ्याबद्दल बोल असं काही नाही. जाओ बेटा, अभिनंदन. ये मेंटेन करो कंसिस्टन्सी. पुढच्याला गदी माडगुळकरला कार्यक्रम होईल ना, आपको बोलने के लिए बुलाऊंगा मैं. आणखी लास्ट त्याच कार्यक्रम माझा ऐकला होता त्यांनी, गदी माडगुळकर मधला. तब से उनके पापा ने डिसाइड किया इनको इधर ही डालना है. तब से आ भी रहे. मेहनत है. और जब आए थे ना तब बोले थे सर ये पास होना का नहीं मालूम, टेंशन नहीं, अभ्यास नहीं करत वगैरह वगैरह. तो बहुत पढ़ाई कर रहे. हाँ नहीं नहीं, ये उधर स्टेपल करो, इधर दो. हाँ मेरे पास दो. है चले, लक्ष देना. ठीक है. ट्रॅपेझियम PQRS. AR is equal to 5 times AP. AR is equal to 5 times AP. AS is equal to 5 times AQ. Then we have to prove that SR is equal to 5 times PQ. कुछ नाही, हे दोन ट्रायंगल दिसत आहेत. हे दोन ट्रायंगल तुम्हाला काय दाखवायचे आहेत? सिमिलर दाखवायचे. PQA इज इक्वल टू RSA. ये दो ट्रायंगल बताना. इज इक्वल टू नाही अँड. मग हे कसे दाखवू शकतात? ट्रॅपेझियम आहे म्हणजे दोन लाईन्स काय आहेत? दोन लाईन्स जर पॅरल असतील तर हा अँगल काय झाला? अल्टरनेट अँगल सेम झाला. हा अँगल काय झाला? एंगल टेस्ट से दोनों क्या हो गए? सिमिलर हो गए. बस वैल्यू पुट किया, आंसर आ गया. समझ है का? इतना सोपं है. आपका ये चैप्टर को अभी दूसरा टाइम रिवीजन हो रहा है. पहली बार पढ़ा है, दूसरी बार रिवीजन, तीसरी बार और एक रिवीजन करो. बस उसके बाद टेक्स्ट बुक देखना ही नहीं. मग आतापर्यंतचे चैलेंजिंग क्वेश्चंस, हॉट क्वेश्चंस क्या क्या आ सकते हैं वो सब देखने. क्यों? क्योंकि आपका बेस तैयार हो गया अभी. ठीक है ना? किती त्याच्यात प्रश्न किती? शेवटचा आहे आय थिंक. हा अजून एक आहे त्याच्यानंतर. बस तेवढंच आहे ना? ओके. अभी देखो डी टू ए, लक्ष दे रे. डी टू बीई इज इक्वल टू सीई टू टीई. काय नाही, हे फक्त इकडे करायचं, टी इकडे आणायचा. डीई टू टीई इज इक्वल टू सीई टू बीई. बरोबर आहे. हे फक्त अपॉन आणायचं इकडे. अपॉन आणलं तर हे दोन ट्रायंगल, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवायचा आहे. एवढं दाखवलं तरी आयुष्य सोपं आहे. हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल खतम. मग कसं दाखवणार? हे बघ, हे दोन लाईन पॅरलल आहे, एक ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे अँगल झालं. अँगल हो गया बाय अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बघा 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 बघा. समजलंय नक्की? बघ ते कळतंय का? CDE बघा, सी ला CD मग ई घेतला, मग आपण काय घ्यायचं? सी ला कोण आहे? बी. BTE. बघ रे, खतम. आता मला हे दोन पाहिजेत. बघा यांचा तिरका जुळणार करा. CT DB याई क्या प्रॉब्लेम है का? ठीक है. काय नाही, तेच आहे. आता जे आपण ते पाहिलं ना, हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे बघा. हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले. कोणते ट्रायंगल? DOC अँड BOA. DOC अँड BOA हे दाखवलेत की व्हॅल्यूज टाकायच्यात, उत्तर येणार. तेच बेटा. काहीच नाही त्याच्यामध्ये. आता बघा 1.5 तासात एक चॅप्टर झालेलं आहे. जर तुमची वही नीट असेल
तर पुढच्या 1.5 तासात अजून एक चॅप्टर होणार आणि सकाळी 1.5 तासात एक चॅप्टर संपलं. दोपहरी तो 1.5 वाजता पेपर है अपना. और अगेन ये दिमाग में रखना आपने प्लीज. सर आता जेपीएनवीचे मुलं जास्त आहे म्हणून तुम्ही जेपीएनवीच घेतायत का, असं काही नाही. आपका जब एग्जाम था तो आप एक्स्ट्रा टाइम आके बैठ रहे थे, आपने बैठना चाहिए. आप घर पे आता जेपीएनवीचे बरेचसे मुलं आले नाहीत आज, मी त्यांना घरी बोलवायला गेलो का नहीं. आप आके बैठे तो आपका लिया, आप अभी बैठे तो आपका ले रहा हूं. बात आपको समझ में आ रहा है ना. तो ये दिमाग से निकाल दो आप. मेरे लिए सब हे जास्त पैसे देता तुम्ही कमी देता असं आहे का नाही. आपने बोलना चाहिए सर मेरा ये लेना है, मैं लेता है एक्स्ट्रा. बरोबर आहे की नाही. पाणी पाहिजे इकडून घे. चहा कॉफी काही. पाणी आणून देऊ. सर नाचो नाचो है ना अभी. काय रे खोटं बोलला म्हणे एकच आहे. आपल्याला दाखवायचं आहे 2 ट्रायंगल काय कॉन्ग्रंट सॉरी सिमिलर आहेत. सिमिलर त्यांनी दिलेलं ना बेटा, ही साइड बरोबर ही साइड आणि ही साइड बरोबर ही साइड असं दिलेलं आहे बघ. एपी 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 टू सीपी, एपी टू सीपी एंगल वर्टिकल एंगल बाय साइड एंगल साइड टेस्ट. एसएस टेस्ट है ना भाऊ, है तो है. यही क्या प्रॉब्लेम आहे का. उद्या ज्यांचं सकाळी उशिरा कॉलेज आहे शाळा आहे त्यांनी ना एक्स्ट्रा वेळ येऊन बसलं इथे. 9ला या 7ला या 8 नाही 8ला नको सॉरी 7ला नको 8 8:30 9 पासून 12 पर्यंत इथेच अभ्यास करा. काय अडचण असेल तर आम्ही आहोत सांगायला. बरोबर आहे का नाही. हां आलो एक मिनिट.
देखो ये मेरे पास ऐसे, देखो ये अगर आपने देखा ये इतना बंच है, मेरे पास बहुत से स्टूडेंट है अलग अलग स्कूल के। यहाँ पे क्या लिखा है, 10 सीबीएसई क्वेश्चन पेपर्स। यहाँ पे क्या लिखा है, 10 स्टेट अलजेब्रा ज्योमेट्री क्वेश्चन। देखो ये नैन प्रबोधिनी का लास्ट ईयर का क्वेश्चन पेपर है, पर ये यूनिट टेस्ट 2 का है। बात समझे ना? तो इतना सब मटेरियल पडा हुआ आहे, वेगवेगळ्या शाळेतले वेगवेगळे क्वेश्चन पेपर्स आहेत. तुम्ही हे आम्ही तेच करतो आता सध्या. हे बघा हा पण क्वेश्चन पेपर आहे. हे बघा हे सगळे क्वेश्चन पेपर्स वेगवेगळ्या शाळांमधले. तुम्ही एक्स्ट्रा वेळ बेटा बसला तर त्याचा उपयोग करू शकता. ठीक है ना? लेके आओ ना साला, हिस्ट्री में कोई नहीं ऐसे मार्क्स लेके आओ 100 आउट ऑफ 100, 100% हो सकता है, पर वो आप पे आपके करने पे डिपेंड आहे. ठीक आहे नाही क्या? ठीक आहे, ज्या चुका झाल्या त्या युनिट टेस्टला स्वाहा करून टाकायच्या. युनिट टेस्ट 1 पासून सेमिस्टर पर्यंत फाड़ून टाकायचा, मार साला उसको एकदम. पर वो करना चाहिए, वो जुनून होना चाहिए. और वो ना मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतोय, एकट्याने अभ्यास कधीच होणार नाही. ये जब आप ग्रुप डिस्कशन के साथ पढ़ाई करोगे ना तभी होगा. सर मग आम्ही इथं आल्यावर ना आमच्या इतरच गप्पा जास्त होतात. दैट इज ऑल्सो फेज. वो एक लेवल तक अगर आप सच में पढ़ाई के बारे में सीरियस हो ना तो वो एक लेवल तक गप्पा टप्पा होता है. उसके बाद ना अगर आप सीरियस है फिर से कॉन्सर्ट बैक टू स्टडी. 5 घंटा इधर बैठे तो आधा घंटा 1 घंटा जायज है. 1 घंटा चलेगा टाइम पास किया हुआ, वो हम लोग भी छोड़ देते हैं. पर 4 घंटा एकदम पढ़ाई. आप ऊपर बैठते हो मोबाइल देखते रहते हो, ऊपर बैठते हो एक दूसरे से गप्पा मारते हो, हाँ ही काय करते तो काय करतो, तुझे आज बेकार. फिर उसमें मजा नहीं ना बेटा. बात आपको समझ में आ रहा है ना? जो पढ़ाई करना एकदम डेडिकेट. सर आज ना एक चॅप्टर ठरवलंय 4 तासात ठरवलं, सर 3.25 तासात झालं, मग 1.25 तास तुझा टाइमपास करण्याचा. पण ते डेडिकेटली करायला पाहिजे. मुझे अगर मेरे जैसा मास्टर मिलता, मुझे अगर ऐसे फैसिलिटीज मिलता तो मैं और एकदम तूफान होता. आणि फक्त ना हे कळायला पाहिजे की अरे ये सामने वाला बंदा ना बहुत मेहनत से बात कर रहा है, बहुत प्युरिटी से बात कर रहा है. साला त्याचा एक शब्द पडू नाही द्यायला पाहिजे, एक शब्द नाही. सर बाकी सगळे गेले खड्ड्यात, मला अभ्यास करायचा. आप जो बोलोगे ना मैं करूंगा. परत डबल अंडरलाइन, 4 घंटा सोते मरते नहीं, कुछ नहीं होता आपको, रीजनरेट हो जाते आप. ठीक है ना? मुझे बताते वक्त अच्छा लग रहा है. मेरा 75th डे है सन सैल्यूटेशन का, लगातार 108. ओनली संडे में 12 ही मारता हूँ. क्यों? क्योंकि संडे 7 बजे आना पड़ता है मुझे. पण 75वा दिवस असा है कि 108 सूर्य नमस्कार दररोजचे चालू है. 75 डेज में मुझे ही मेरा ट्रांसफॉर्मेशन समझ में आ रहा है. अरे क्या खतरनाक है. और वो इंटरनली समझ में आता है. बात आपको समझ में आ रहा है ना? नॉट अ जोक. 1 दिवस करना, 2 दिवस करना, 10 दिवस करना, 75 दिवस करना. मैं बेटा आज आपके सामने शपथ ले रहा हूँ जो ऑलरेडी है. 12 जानेवारीला 2026 सूर्यनमस्कार घालणार आणि ते मेसेज टाकणार की आज मी 2026 मारले. इसके लिए ये ट्रेनिंग सेशन चल रहा है. मी असे टप्पे ठरवलेत की बरोबर 100व्या दिवशी 1000 मारायचे, 150व्या दिवशी 1500 मारायचे, आणि मग बरोबर 200वा दिवस 12 जानेवारीच्या आसपास येतोय, त्या दिवशी 2026 मारणार. आता हे नाही मी केलं तरी मला काही खूप त्रास होणार आहे का? का मला कोणाला सांगायचं आहे का? नाही. मला माझे लिमिटेशंस करायचे. कोविड का पैच आपको पता था कैसे था? मैंने बेटा ऊपर जाके आया हूं, मैं ज्यादा बात नहीं करूं, मला ते आठवावं पण वाटत नाही. माना ना डॉक्टरांनी 48 आवर्स का बस घर वालों को बता दिया था. 48 तासात यांनी काही रिस्पॉन्स दिला ना, जमीन आसमान एक करूंगा, इसको बाहर लेके आऊंगा. क्योंकि जो डॉक्टर था वो मेरा दोस्त ही था, तो उसका सब ध्यान मेरी तरफ था. मैं अगेन बात करूं, मैं ना आपके मम्मी पापा की बदौलत, आपके मम्मी पापा की दुआ से मैं इधर आ गया वापस. ज्यांना सिटी स्कोर वगैरे काही माहिती असेल त्यावेळेचं काय, मेरा 21 था
कितना 21. ज्यांचा 7 असतो ना 7 8 ते पण गचकले होते. मैक्सिमम 24, 100 आउट ऑफ 100 24 मतलब. मेरा 21 था. उससे रिटर्न आया बेटा. तो ये ना आपके मम्मी पप्पा की दुआ आहे. नाही नाही सर, तुम्ही माझ्या पडत्या काळात मदत केली, तुम्ही माझ्याकडनं पैसे नाही घेतलेत, मी तुमच्याकरता आज मी 21 काय गायत्री मंत्र म्हणतोय वगैरे जे काय मला असे मेसेजेस आहेत सगळे. नाही सर होणार व्यवस्थित, टेन्शन नका घेऊ. खोटं नाही सांगत है. 17-18 दिन हॉस्पिटल में था, बाद में आया घर पे. बेटा 26 जनवरी ला, मतलब 5-6 महीना हुआ बस. 26 जनवरी को यहां से साइकिलिंग किया गेटवे ऑफ इंडिया तक. मैंने मेरे लिमिट्स डिसाइड किए थे. मतलब काय होणार आहे, गेला सायकल चालवता गेला असं सगळीकडे होणार, आणि गेलो तर मैं बैक आ जाऊंगा, मुझे समझ में आ गया. बेटा 26 जानेवारीला सकाळी 7 वाजता निघालो, संध्याकाळी 4:30 वाजता गेटवे ऑफ इंडिया साइकिल पे. मैंने मेरे लिमिटेशंस खुद डिफाइन किए. मुझे और आगे जाना है, और आगे जाना है, और आगे जाना है. आता हे कोणाला सांगण्यासाठी केलं का? नाही. खेलते आना चाहिए बेटा. स्वतःला ना दररोज नवीन नवीन काहीतरी टार्गेट द्या. मैं अभी आता है, मी काका मामा सारखं तुमच्याशी बोलतोय. एथलेटिक्स रहते उन्हें ये सब पता है. मैंने अभी, मुझे अच्छा लग रहा है, मेरा अचीवमेंट है. मैं खुद ना खुद मैं शीर्षासन कर सकता हूँ ना, मुझे इसकी जरूरत है. लास्ट 10 दिनों से ना मुझे वहां पे 72 ईयर ओल्ड एक आजोबा है, वो मुझे सिखा रहे कि हाथों पे कैसे चलना है, मतलब उल्टा होके हाथों पे कैसे चलना. मैं कम से कम 3-4 कदम तो डाल सकता हूँ हाथ से. माझे माझे लिमिट डिफाइन केलेले. बात आपको समझ में आ रहा है ना. काही गरज नाही ना हे करण्याची, आणि हे तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. पर इससे अगर आप मोटिवेट हो रहे हो, कोई एक बंदा, क्योंकि एक ही रहेगा बेटा, राजा रहेगा वो, बाकी तो सब साले लोकल वाले रहते हैं. मैं वो राजा के लिए बात कर रहा हूँ, और मैं खुद को वो समझता हूँ, इसलिए मैं आपसे बात कर रहा हूँ. मैं भी ऐसे ही इग्नाइट हुआ, मैं भी ऐसे ही काम कर रहा हूँ. जो नहीं करेगा वो नहीं करेगा, ठीक है ना. जो बाप का नहीं सुनता, मेरा क्या सुनने वाला है. पर माला तो बेटा नवीन नवीन काय ना काय चैलेंजेस लेना. 2016 को ऐसे ही मन में आया, बस मुझे साइकिलिंग करना है, साइकिलिंग करना. इधर से निकला पुणे, डायरेक्ट कन्याकुमारी जाकर रुका. शपथ, सोलो साइकिलिंग ना, गाइडेड व्हीकल कुछ नहीं था. कोई आया ठोक के गया गया. पर मुझे पता था मुझे यहाँ के बम मारना है, मुझे यहाँ के आपके सामने बात करना है 2024-25 में. कुछ नहीं हुआ, मस्त गया मस्त आया. 12 दिन में 1550 किलोमीटर साइकिलिंग. आते वक्त फ्लाइट से आया, साइकिल का 10,500 रुपये भरा उधर, पर आया इधर. दिस इज द खुन्नस. आणि जे तिथं रामकृष्ण विवेकानंद केंद्राच्या ध्यान केंद्रात जे 15 मिनटं बसलो ना, मैं खुद से डिफाइन हो गया. मेरा डायरेक्ट कनेक्शन उससे बेटा. हाँ, मैं आओ जाओ नाही करत. सचिन तेंदुलकर ए सचिन असं म्हणतो ना आपण, तसं ए भगवान ये इकडे, ए श्री कृष्ण ये, ऐसे चल रहा है. 1-to-1 हट टू हट कम्युनिकेशन है. क्यों? बात में दम है, प्योरिटी है. इम्प्योर साला कुछ नहीं. आप साला सुबह से शाम तक कितना खोटा बोला वो भी आपको याद नहीं, फिर क्या फायदा क्या उसका. चलो अच्छी बात है, आपसे बात करते मैं फिर से नया से डिफाइन हो गया कि मैं भारी हूं ऐसा. जिनको बनना है बनेंगे, है तेरे में दम, पर तू पढ़ाई नहीं करता. लाए आगे बगू नका, लाए वो वीडियो लिख के, सच में लाए. करना पड़ेगा बेटा, ठीक है. और जो खोखले लोग होते हैं ना, वो मुझे समझ में आते हैं, ये चालू है, ये समझ में आ जाता है.
ये चालू लोग ना एक लेवल तक भागते 5 मीटर बस, खरा उनका छलांग 10 मीटर का होना चाहिए। ठीक है बेटा, तो पढ़ाई करो बस। ये हो गया, काय का हो गया, करे 9 नंबर पण है। तू तो बोला खत्म हो रहा खत्म हो रहा। चल तुझे भी नहीं बताता, तुझे भी नहीं, तुझे भी नहीं अभी बनेंगे बेटा बनेंगे। प्रूव दैट। आता बघा सी ए स्क्वेअर आहे ना, सी ए इंटू सी ए, सी बी इंटू सी डी, सी ए इंटू सी ए, सी बी इंटू सी डी। आता काय करायचं, सी ए अपॉन सी बी, बघा आता सी ए अपॉन सी बी म्हणजे कोणता ट्रायंगल झाला रे सांगा बरं। सी ए अपॉन सी बी मतलब कौन सा ट्रायंगल हो गया, ए बी सी, पूरा हो गया ना। सी डी अपॉन सी ए, सी डी अपॉन सी ए मतलब कौन सा ट्रायंगल हो गया, सी डी ए, नाही तो एडीसी। हे दोन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दाखवायचे, हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे अँगल अँगल टेस्ट से। कैसे, ए इज इक्वल टू डी, बघा ए इज इक्वल टू डी एंड सी इज इक्वल टू सी, दोनों जगह सेम है सी सी। तो बाय, आणि सर नाही ना झेपलं, परत सांगतो डायग्राम वेगळी काढा, नाव द्या, हे नाव द्या, येईल तुम्हाला बरोबर। बाय एंगल एंगल टेस्ट, एंगल एंगल तो आ गया, यही। दिस इज इंपॉर्टेंट, दिस इज अ थ्योरम। मेरे पीछे बात करो, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, the ratio of area of those triangles is equal to ratio of square of their corresponding sides, that is AB square upon XY square, AC square upon XZ square, BC square upon YZ square। आता काय नाही, ए बी सी पॅरलल टू सॉरी सिमिलर टू एक्स वाय झेड दिलेलं आहे, मग ए बी सी टू एक्स वाय झेड किया, ए बी सी टू एक्स वाय झेड किया, तो लिख लिया बी सी अपॉन ए डी, वाई जेड अपॉन एक्स टी, बराबर है। अभी मैंने दूसरा किया ए बी डी एंड एक्स वाई टी, ए बी डी एंड एक्स वाई टी, अगेन बेस इंटू हाइट, बेस इंटू हाइट, बराबर है। ये मैंने पहले सिमिलर बता दिया, हेलो सिमिलर बता दिया ए बी डी टू एक्स वाई जेड, कैसे बताया, बाय एंगल एंगल टेस्ट, ये एंगल बराबर ये एंगल, और एंगल बी इज इक्वल टू एंगल वाई। काय त्यांना पण सांगून दो, ठीक है। तो ये बता दिया बेटा, ए बी डी सिमिलर विथ एक्स वाई टी, ए बी डी सिमिलर विथ एक्स वाई टी, मग ए बी अपॉन एक्स वाई, ए डी अपॉन एक्स टी, बस सी एस सी टी। आता परत है 2 3 4 से, 2 3 4 से ये सब के सब इक्वल टू बता दिए का ना, हा फक्त फॉर्म्युला आता लक्षात ठेवा, हे थेरम मध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड येऊ शकते तुम्हाला, हा थेरम आहे, याच्यावर इम्प्लिमेंटेड एग्जाम्पल आहेत। किती एग्जाम्पल है सांग बेटा लवकर, एक्सरसाइज मध्ये बघा। हाँ हाँ, तो वो अभी आपने कर लेना, ठीक है ना। अभी अच्छे से करना, डाइजेस्ट आपके पास है, एमसीक्यू है, बात समझ में आ रहा है। सर्कल हमने अभी अभी लिया है, पायथागोरस मध्ये काय लक्षात ठेवायचं, काय काय अपोलोनियस थेरम आहे, ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस आहे, जॉमेट्रिक मीन थेरम आहे, आणि एक्यूट, हाँ ते एप्लीकेशन झाले, ठीक है। तो अच्छे से करना, उस पर बेस्ड आएगा सब। आपको एक्स्ट्रा टाइम आना है, आप कल आ सकते हैं 9:30 के बाद कितने भी बजे तक, ठीक है ना। यहाँ बैठ के पढ़ाई करो, कुछ इशू रहेगा हम लोग आपसे बात करेंगे। दिस इज एक्स्ट्रा एक्टिविटी, नॉट फॉर ऑल।
समझ में आया आपको? ठीक है, वी स्टॉप हियर, विश यू ऑल द बेस्ट।